नमस्कार. मी डॉक्टर धनंजय अष्टुरकर, मानसोपचार तज्ज्ञ, आस्था हॉस्पिटल, चिंचवड. आज आपण जे डिस्कस करणार आहोत ते म्हणजे स्पेशली करोना, लॉकडाऊन आणि डिप्रेशन ह्याबद्दल. आता आपण सगळे जाणतोच की ही परिस्थिती जी आहे ती खूप अनपेक्षित आहे, अचानक आलेली आहे आणि अकल्पित आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण फक्त आपलं देशच काय, पूर्ण जग त्यामुळे त्रस्त आहे आणि त्यातूनच लॉकडाऊनसारखे डिसिजन आपल्या गव्हर्नमेंटला घ्यावे लागले. आता हे डिसिजन घेतल्यानंतर त्याच्यातून गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळेच त्याच्यामध्ये होरपळून जात आहेत आणि त्याचा परिणाम काही ना काही परिणाम आपल्या मानसिक अवस्थेवरती ताणतणाव निर्माण होऊन त्याच्यावरती मानसिक परिणाम होण्याची शक्यता निश्चितच नाकारता येत नाही. हा मानसिक परिणाम कमीपासून फक्त ताणतणावापासून एखाद्या आजारापर्यंत सुद्धा असू शकतो. आता ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण निश्चित असं काय करू शकतो की जेणेकरून हा मानसिक ताणतणाव कमी राहील आणि आपल्याला कोणता मानसिक आजार येणार नाही. आपल्या माननीय पंतप्रधानांनी जी 5 सूत्रे सांगितली आहेत, ती शारीरिक स्वास्थ्यासाठी. मी आज तुम्हाला 5 वेगळ्या प्रकारची सूत्रे सांगतोय, ती मानसिक आरोग्यासाठी. पहिलं सुक पहिलं 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 जे सूत्र आहे, जे स पासून सुरू होतं, ते म्हणजे स्वीकार. जी परिस्थिती आहे, त्याचा जशाच्या तशा प्रकारे आपण स्वीकार करावा. आपल्याला हे माहिती आहे की आपण घराच्या बाहेर पडू शकत नाहीयेत, पण त्या गोष्टीचा स्वीकार करणं फार महत्त्वाचं आहे. हा स्वीकार ह्याच्यासाठी करणं म्हणजे फक्त शांत बसणं असं आहे का? तसं नाही. ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही गाईडलाईन्स आपल्याला गव्हर्नमेंट देतंय, WHO देतंय, ते पूर्णपणे फॉलो करणं आणि एक प्रकारे या करोनाच्या संकटाला अप्रत्याशित का असेना मुकाबला करण्यास मदत करणं. दुसरा जो स आहे तो संयमाचा. जशी ही परिस्थिती आहे, ह्या परिस्थितीमध्ये नितांत आवश्यकता आहे ती म्हणजे संयम ठेवणे. आपण जर का संयम ठेवला आणि ह्याच्यावरती विश्वास ठेवला की कधी ना कधी, काही दिवस, काही आठवड्यामध्ये ही परिस्थिती हळूहळू निवळत जाईल आणि आपण ह्याच्यातून पूर्णपणे बाहेर पडू, तर हा निश्चितच संयम आपल्याला कामी येईल. तिसरा जो स आहे तो म्हणजे स्वस्थ राहण्याचा. ही स्वस्थता आहे ती मानसिक आरोग्यासाठी. म्हणजे सतत बिझी ठेवणं, काही ना काही गोष्टी करत राहणं, नवीन गोष्टी करणं, ज्या गोष्टी केवळ आपल्याकडे वेळ नाही म्हणून राहून गेल्या, त्या गोष्टी जसं वाचन आहे, म्युझिक ऐकणं आहे, छान सिनेमे पाहणं आहे, काही वेळ हा कुटुंबासोबत चांगल्या पद्धतीने घालवणं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. त्याचसोबत एक्सरसाइज, योगा, मेडिटेशन, निश्चित काही कालावधी त्याच्यासाठी राखीव ठेवून आपला एक स्पेसिफिक असा दिनक्रम बनवून आपण स्वस्थ राहू शकतो. चौथा जो स आहे तो म्हणजे सकारात्मक विचारांचा. निगेटिव्हिटी सगळीकडे आहे. टीव्हीवरती आहे, सोशल मीडियामधून आपल्याला बऱ्याच निगेटिव्ह बातम्या येतात. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते सकारात्मक विचार करणं, पॉझिटिव्ह थिंक करणं, की हे संकट आपण निश्चितच याच्यातून बाहेर पडू शकतो. आणि 5वा जो स आहे तो आहे संवादाचा. आपण एकमेकांशी संवाद साधूयात. ह्याच्यातून जर का आपल्याला काही जाणवत असेल, ते एकमेकांशी टेलिफोनद्वारे किंवा सोशल मीडियाद्वारे की आपल्या मित्रांना, आपल्या कुटुंबियांशी आपण हे सगळं डिस्कस करू शकतो. आता हे सगळं करताना सुद्धा याचा काही ना काही परिणाम आम्ही बऱ्याच वेळेस जाणवतो. आम्हालाही आजकाल फोन कॉल येत आहेत की त्याच्यामध्ये लोकं डिप्रेशनमधून जात आहेत. आता हे डिप्रेशन म्हणजे काय? डिप्रेशन म्हणजे फक्त वैफल्य किंवा बोर्डम नाही. डिप्रेशनचे काही स्पेसिफिक लक्षणं असतात. याच्यामध्ये माणूस उदास राहतो, कशामध्ये मन नाही लागत, कॉन्फिडन्स कमी होतो, सारखे निगेटिव्ह विचार किंवा नकारात्मक विचार यायला लागतात. हे नकारात्मक विचार एवढ्या वाढीस जातात की कधी-कधी त्याच्यातून आत्महत्येचे विचार सुद्धा येतात. काही वेळेस चिडचिड होणे, कशातच लक्ष न लागणे, कॉन्सन्ट्रेशन न करता येणे, हे सारे डिप्रेशनची लक्षणं. ही लक्षणं जर का 2 आठवड्यापेक्षा जास्त प्रमाणात जाणवत असतील, तर निश्चितच आपल्याला मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. काही माइल्ड डिप्रेशन जे आहे, डिप्रेशनचा जो प्रकार आहे, तो फक्त काउन्सिलिंगनी किंवा समुपदेशाने सुद्धा ठीक होऊ शकतो. पण डिप्रेशन जर का मॉडरेट, ज्याला आपण मध्यम किंवा गंभीर स्वरूपाचं असेल, तर निश्चितच आपण मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचं आहे. त्यासाठी आज इमर्जन्सीसाठी मानसोपचार तज्ज्ञ ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. तसेच ते टेलिफोनवरती सुद्धा तुमचं काउन्सिलिंग आणि तुम्हाला मेडिसिन्स प्रिस्क्राईब करू शकतात. जेव्हा डिप्रेशन हे मध्यम किंवा गंभीर स्वरूपाचे बनते, त्याच्यासाठी औषधं सुद्धा घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आजकाल आम्ही असं दिसून येते की फक्त नवीनच पेशंट नाही, बरेचसे जुने पेशंट सुद्धा जे आमचे पेशंट आहेत त्यांना डिप्रेशनचा परत एक त्रास जाणवू लागला आहे.
तर ह्याच्या मी एवढीच विनंती करेल की ह्या पिरियडमध्ये तुम्ही तुमच्या मानसोपचार तज्ज्ञाशी कॉन्टॅक्टमध्ये राहा, काउन्सिलिंग करून घेत जात जा आणि सोबत मेडिसिनसुद्धा चालूच ठेवा. धन्यवाद.